हरिओम. आज बुधवार 15 जानेवारी 2025. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनाचा आजचा हा भाग. नामात असणं म्हणजेच शुद्धीवर असणं. दारुड्यांच्या मेळाव्यात सारेच दारूच्या धुंदीत असतात, पण त्यातला एखादा दारू न प्यायलेला असला तर बाकीचे दारुडे त्याला हा शुद्धीवर नाही असं म्हणत असतात. वास्तविक तोच एकटा शुद्धीवर असून बाकीचेच खरे गैरसावध असतात. त्याप्रमाणे आपण सर्वजण विषयात दंग असल्या कारणाने जो नामात असतो त्याला आपण हा शुद्धीवर नाही असं म्हणत असतो. वास्तविक पाहता नामाशिवाय जगात दुसरं सत्य नाही अशी ज्याची दृढ भावना असते तोच खरा शुद्धीवर असतो. आपण मात्र भ्रमात असतो. आपल्याला झालेला हा भ्रम नाहीसा करायला 3 उपाय आहेत. एक सद्विचार, दुसरा सत्संगती आणि तिसरा नामस्मरण. भगवंताचा विचार हाच खरा सद्विचार. एखाद्या माणसाला म्हटलं की तुझे अवयव आणि रंग यांच्याशिवाय ये, तर त्याला येता येणार नाही, कारण तो जिथे आहे तिथे त्याचा रंग आणि अवयव हे असणारच ना. त्याप्रमाणे नाम, संत आणि भगवंत एकमेकांना चिकटूनच आहेत. त्यामुळे जिथे नाम आहे तिथे सत्संगती आणि भगवंत असतातच. वासरू घेऊन गेलं म्हणजे जशी गाय पाठीमागून आपोआप येते, त्याप्रमाणे नाम घेतलं की भगवंत त्यामागे येतोच. आजकाल इतकी यंत्र निघाली आहेत, मग भगवंताच्या प्राप्तीसाठी संतांनी एखादं यंत्र शोधून काढलं नाही का असा प्रश्न एखाद्याच्या मनात येईल. तर त्याचे उत्तर सोपं आहे. असे यंत्र संतांनी केव्हा शोधून काढलंय आणि त्या यंत्राचं नाव आहे राम नाम. हे यंत्र सर्वांना मिळू शकतं, सर्वांना वापरता येतं आणि शिवाय हे कधीच गंजत नाही बरं. भक्त, भगवंत आणि नाम हे तिन्ही एकरूपच आहेत. जिथे नाम तिथे भक्त आहे आणि तिथेच भगवंत आहे. म्हणून नाम सर्वात श्रेष्ठ आहे. ते नाम अनन्य होऊन आपण घेऊया. नाल्यातून गटारातून पाणी वाहतं ते किती घाण असतं, पण ते नदीला मिळतं आणि ती सागराला मिळते. सागर ते सर्वांना सागररूप करून टाकतो की नाही. तसं मनुष्य कितीही पापी, दोषी, अपराधी असू द्या, त्याने नाम नदीची कास धरली की तो रामसागर रूप झालाच म्हणून समजा. भगवंताला विसरणे सर्वात मोठे पाप आहे. नामाने भगवंताचं स्मरण होतं म्हणून नामाने पाप नाहीसं होईल. अनाथ शब्द नाथा वाचून नाही आणि नाथाला अनाथा वाचून नाथ्यत्व नाही. राम सर्वांचा नाथ आहे. त्याच्या अखंड स्मरणात आपण राहूया. प्रपंच वनवासासारखा आहे. रामाच्या स्मरणात प्रपंचातली संकट आणि दुःख कसपटाप्रमाणे वाटतील. तुम्ही नाम घेत गेलात तर तुम्हाला संत धुंडीत जाण्याची जरुरीच नाही. तेच तुम्हाला धुंडीत येतील. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.